नमस्कार, स्वागत आहे परत एकदा हायफाय एज्युकेशन सर्व्हिस या यूट्यूब चॅनलवरती। BMS, BHMS आणि BUMS याचा जो चौथा राऊंड आहे किंवा स्टे वॅकन्सी राऊंड असेल किंवा मॉपअप राऊंड असेल तो कधी सुरू होणार आहे, क्वालिफाईंग कट ऑफ कधी कमी होणार आहे आणि किती कमी होणार आहे, कोणकोणते विद्यार्थी या राऊंडसाठी एलिजिबल आहेत, यानंतरची ॲडमिशन प्रोसेस कशा पद्धतीने असेल याबद्दलचे बरेचसे प्रश्न आणि डाऊट आपल्याकडे येत आहेत। तर हे सगळे जे काही प्रश्न असतील किंवा डाऊट असतील ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करणार आहोत। जर आपण MBBS BDS चा विचार केला तर MBBS BDS चा जो स्टे वॅकन्सी राऊंड आहे त्याचं नोटिफिकेशन किंवा त्याचं अपडेट हे 17 तारखेला आलं। सीट मॅट्रिक्स सुद्धा 17 तारखेला आलं। त्यानंतर 18 तारखेला चॉईस फिलिंग केली, 19 आणि 20 तारखेला जॉईनिंग केलेली आहे। त्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेजचा आणखी एक स्टे वॅकन्सी राऊंड लावला गेला, त्यामध्ये डायरेक्टली सिलेक्शन लिस्ट जाहीर करण्यात आली। तर अशाच पद्धतीने BMS आणि BHMS चा राऊंड होऊ शकतो का? तर यस, अशाच पद्धतीने BMS आणि BHMS चा सुद्धा राऊंड होऊ शकतो। जर आपण कधी सुरू होणार आहे याचा जर विचार केला तर मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र स्टेटची जी काउन्सिलिंग आहे ते पूर्णपणे सेंट्रल गव्हर्नमेंटची जी काउन्सिलिंग आहे त्याच्यावरती ते डिपेंड असतं। AACCC जी आहे ती BMS, BHMS आणि BUMS ची ही ऑल इंडिया लेवलची सेंट्रल गव्हर्नमेंटची काउन्सिलिंग आहे। याचा स्टे वॅकन्सी राऊंड झाल्यानंतर महाराष्ट्र स्टेटमध्ये स्टे वॅकन्सी राऊंड लावला जातो। पण दरवर्षीप्रमाणे आयुष कोर्सेसचा जो क्वालिफाईंग कट ऑफ आहे BMS आणि BHMS चा तो कमी होत असतो। सेंट्रल गव्हर्नमेंटने दिलेल्या अपडेटनुसार 1 डिसेंबरच्या अगोदर यावर्षी क्वालिफाईंग कट ऑफ किती कमी होणार आहे याचं नोटिफिकेशन किंवा याचा अपडेट आपल्याला मिळेल। जो काही अपडेट आपण आपल्या ग्रुपवरती दिलेला आहे यावर्षी किती क्वालिफाईंग कट ऑफ कमी झालेला आहे किंवा कमी होऊ शकतो तो एक अंदाज आहे। याचं कन्फर्मेशन येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये येईल। ज्या पद्धतीने MBBS BDS चा शेड्यूल आला त्याच पद्धतीने BMS आणि BHMS चा सुद्धा शेड्यूल येईल। हा जो स्टे वॅकन्सी राऊंड आहे तो सगळ्या विद्यार्थ्यांसाठी नसतो। ज्याही विद्यार्थ्यांना आतापर्यंत कसल्याच प्रकारचं कॉलेज अलॉटमेंट झालं नाही, सेंट्रल काउन्सिलिंग असेल किंवा स्टेट काउन्सिलिंग असेल, त्या विद्यार्थ्यांसाठी हा स्टे वॅकन्सी राऊंड असतो। सेंट्रल गव्हर्नमेंटची जी काउन्सिलिंग आहे AACCC ची त्याच्यामध्ये स्टे वॅकन्सी राऊंडला डबल रजिस्ट्रेशन करण्याचा चान्स दिला जातो। म्हणजे जे विद्यार्थी नॉट क्वालिफाय होते किंवा ज्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलंच नाही अशा विद्यार्थ्यांसाठी। पण स्टेट गव्हर्नमेंट महाराष्ट्र स्टेटचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्र स्टेटमध्ये सहसा स्टे वॅकन्सी राऊंडला रजिस्ट्रेशनचा ऑप्शन दिला जात नाही। एक जी लिस्ट आहे ती जे विद्यार्थी एलिजिबल आहेत त्यांची दाखवली जाते, दुसरी जी आहे ती नॉट एलिजिबल विद्यार्थ्यांची दाखवली जात असते। त्यानंतर ज्याही विद्यार्थ्यांना या स्टे वॅकन्सी राऊंडमध्ये कॉलेज अलॉटमेंट होईल त्यांना हे कॉलेज घेणं कंपल्सरी आहे, अदरवाईज त्यांना पूर्ण काउन्सिलिंगमधून बाहेर काढलं जातं। दुसरा जो त्यांना ऑप्शन राहतो तो म्हणजे ओपन स्टेटचा, जो काही क्वालिफाईंग क्रायटेरिया कमी होईल, जसं जनरल आणि EWS चा 144 आहे आणि कॅटेगरीचा 113 आहे। सपोज जर क्वालिफाईंग कट ऑफ कमी होऊन 113 जर आला जनरल आणि EWS साठी तर तो जो क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे तो ओपन स्टेटला लागू होईल। आणि जर आपण कॅटेगरीचा विचार केला, कॅटेगरीमध्ये 83 असेल किंवा 93 असेल एवढा जर क्वालिफाईंग कट ऑफ झाला तर तो फक्त आपल्या स्टेटमध्ये म्हणजे महाराष्ट्र स्टेटमध्येच लागू होईल। ओपन स्टेटमध्ये मात्र ओपननुसारच क्वालिफाईंग क्रायटेरिया लागू होईल। आता बरेच विद्यार्थी असा विचार करत आहेत किंवा असा प्रश्न विचारत आहेत की क्वालिफाईंग कट ऑफ कमी होणार आहे तर मला ॲडमिशन मिळेल। तर ज्याही विद्यार्थ्यांचा स्कोर कमी आहे, जर क्वालिफाईंग कट ऑफ कमी झाला तर त्यांना IQ कोट्यामधूनच ॲडमिशन घ्यावं लागेल, त्यांना राऊंड थ्रू ॲडमिशन मिळणार नाही। जर राऊंड थ्रू ॲडमिशन मिळालं ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंडमध्ये तर कॅटेगरीचे बेनिफिट मिळत असतं। IQ कोट्याचा जो राऊंड आहे किंवा स्पॉट राऊंड आहे त्या स्पॉट राऊंडमध्ये कॅटेगरीचे बेनिफिट मिळत नसतं। CET सेलच्या अथॉरिटीनुसार कॉलेजची जी काय फीस आहे त्याच्या 2 टाइम किंवा 3 टाइम कॉलेज फीस घेत असतं। त्यामुळे क्वालिफाईंग कट ऑफ जरी कमी झाला तर मॅक्झिमम विद्यार्थ्यांना कॅटेगरीचा फायदा होणार नाही। आज 21 तारीख आहे, उद्या किंवा परवापर्यंत महाराष्ट्र स्टेटमधील जो स्टे वॅकन्सी राऊंड आहे त्याचा अपडेट किंवा त्याचा शेड्यूल येऊ शकतो। या राऊंडबद्दल जर आणखी काही तुमचे डाऊट असतील किंवा प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करू शकता। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। ज्या ज्या पद्धतीने CET सेल करून अपडेट देण्यात येईल त्या पद्धतीने आपण आपला व्हॉट्सअप ग्रुप असेल किंवा टेलिग्राम चॅनल असेल त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। त्याचबरोबर आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सुद्धा हे सगळं अपडेट देण्याचा प्रयत्न आपण करू। ज्याही विद्यार्थ्यांना आतापर्यंत BMS असेल किंवा BHMS असेल या कोर्सला ॲडमिशन मिळालं नाही त्यांना जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे। महाराष्ट्र असेल किंवा कर्नाटक असेल किंवा इतर ओपन स्टेट असेल त्याच्यामध्ये कशा पद्धतीने ॲडमिशन होऊ शकतं कमी बजेटमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये
कशा पद्धतीने आपल्याला कॅटेगरीचे बेनिफिट मिळू शकतं याबद्दलची कंप्लीट इन्फॉर्मेशन देऊन ऍडमिशन कन्फर्म करण्यात येईल। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।